भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। देशातील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून आहे। शेतकरी काबड कष्ट करून पिके घेतो, मात्र अनेकदा त्याला योग्य भावही मिळत नाही। अशातच कष्टाने उभे केलेले पिकच उद्ध्वस्त झाले तर त्याचे दुःख शब्दात व्यक्त करणं कठीण आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील बोराळे गावात शेतीच्या वादातून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने शेतात घुसून टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संबंधितांनी लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण केल्याचा तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने स्वच्छतागृह पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय टोमॅटो लागवडीसाठी अंथरलेले मल्चिंग पेपर, ड्रिप सिंचनाच्या नळ्या आणि इतर साहित्यांची तोडफोड करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये मल्चिंग पेपर आणि ड्रिपच्या नळ्या काढून टाकल्याचे दृश्य दिसत आहे। वडिलांनी खरेदी केलेल्या जमिनीमध्ये बेकायदेशीररित्या फेरफार करून जमीन कमी करण्यात आली असल्याचा आरोप शेतकरी नारायण आहेर यांनी केला आहे। मी नारायण किसन आहेर, राहणार बोराळे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। गट नंबर 70 गट नंबर 70 मध्ये माझी 4 एकर 16 गुंठे जमीन माझ्या वडिलांनी श्री नामदेव तात्या ढोंगशी यांच्याकडून खरेदी घेतली होती। त्या तिथपासून आमच्या कब्जे वहिवाटी क्षेत्र होते। तर काही कालांतरानं काही दिवसांना 2012 साली ह्या वाजीदारांनी फटानाटा काळा बाजार करून आमचे नावे कमी केले। दत्तात्रय हरी आहेर यांनी काळा बाजार करून आमचे नावं कमी केले। त्यानंतर आम्ही निफाड सेशन कोर्टात दावा दाखल केला। तो दावा अजून न्यायप्रविष्ट आहे। न्यायप्रविष्ट असतानाही यांनी दत्तात्रय हरी आहेर, प्रवीण दत्तात्रय आहेर, बाजीराव दत्तात्रय आहेर यांनी 5-25 गुंड गोळा करून माझ्या शेतीत ट्रॅक्टरने नांगर फिरवला, नुकसान केले, तांबट्या उठून टाकल्या, माझे खोत तोडले। कोणताही कागदोपत्री आदेश नसताना तब्बल 1 लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले। तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास वडनेर भैरव पोलीस करत आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, चांदवड, नाशिक।